आगळावेगळा कार्यक्रम करूया, कुठलं तरी त्या सुरेश दादाच्या भावनांशी जोडलेला हा कार्यक्रम आहे. कैलासवासी दगांना कैलासवासी दगडू हिराजी चौधरी आणि आजी सरस्वती बाई या दोघांनी जे रोपटं लावलं होतं, त्याची 4 मुलं मोतीराम दादा, मधुकर नाना, पोपट बापू आणि नवल भाऊ. आणि या 4 मुलांमध्ये हा तात्यांचा थोरला मुलगा, ज्याचा जन्म या मेथी गावात 27 नोव्हेंबर 1976 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण मेथीमध्ये घेतलं, माध्यमिक शिक्षण मेथीमध्ये घेतलं. खेळाची आवड, उच्च शिक्षणाची आवड म्हणून दोंडाच्या येथे बागल महाविद्यालयात शिकायला गेला. 2 भाऊ 2 बहिणी आणि मला वाटतं त्यांच्या वाटणीला आलेले 5 बिघा शेत. त्यातनं काही आपण करावं. उंच शरीरयष्टी, सदृढ बाणा, खेळातली आवड, चपळपणा या जोरावरती 1994 साली यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. या देशाची सेवा करावी, या मातृभूमीची सेवा करावी या भावनेने त्या सैन्य दलात गेले. सैन्यात भरती होत असताना आधी मला वाटतं पायदळात भरती झाली, एक हवालदार म्हणून, त्याला आपण जो जवान म्हणतो. सैन्यात सेवा करत असताना इथं माहिती घेतली, त्या मेथी गावचे 17 ते 18 तरुण या सैन्यामध्ये काम करतायत, सैन्यामध्ये देशाची सेवा करतायत. त्यातला ह्याच कुटुंबातला पोपट बापूंचा दुसरा एक विकास नावाचा एक तरुण सुद्धा सैन्यामध्ये अजून कार्यरत आहे. सुरेश दादा काम करत असताना 1994 ला तो सैन्यात भरती झाला. 94 नंतर 17 मे 2005 रोजी रंजनाताईंशी त्याचं लग्न झालं. सासूरवाडी बेटावची सासरे चांदवडला प्राथमिक शिक्षक म्हणून, माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतायत. एक चांगलं उच्च शिक्षित सुशिक्षित घरातली सून या चौधरी कुटुंबात नांदायला आली. आणि 2005 सालानंतर एक असा दिवस उजाडला 2013 मधील, तो सुद्धा 27 मे. कारगिल या क्षेत्रामध्ये भारत पाकिस्तान सीमेवरती काम करत असताना पाकिस्तानी सैन्याशी झालेली चकमक. सकाळी 6:29 वेळ. त्या 6:29 त्या मुलाने छातीवरती डाव्या बाजूला गोळी घेतलेली देशाच्या सेवेसाठी. तेव्हा या मुलाच्या कुटुंबाला तर कोणाला माहिती नाही, कुठे झोपेतनं जागे झाले असतील. आपलं कुटुंब झोपेतनं जागा होत आहे आणि तिकडे या कुटुंबातला एक थोर पुत्र देशाची सेवा करता करता धारातीर्थी झालेला आहे. प्रचंड अशी शोककळा मेथी गावावरती चौधरी कुटुंबावरती आली. विचार करण्यासारखा तो दिवस, ती वेळ, तो काळ. मला वाटतं 4 वर्ष होऊन गेलेत. अजून पण कुटुंब आणि गावावरचं दुःख आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचार करताना सुद्धा काळजाचे ठोके चुकतील असला हा हिरावून घेणारा एक चांगला आपला हिरा हे देशाची सेवा करता करता त्या सीमेवरती धारातीर्थ पडला. 15 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा होती. आपल्याला गिरासे फौजींनी वाचून दाखवलं मिलिटरीमध्ये कशी कशी सेवा करतात. आपण तर काही टीव्ही मध्ये वाचतो, वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. पण 15 वर्षाचा पिरियड असतो. 15 वर्ष सगळेजण निवृत्ती घेऊन इथे कुठे येतात
इथं काहीतरी आपलं निवृत्तीचं जीवन जगतात. पुढच्या आलं 70चं, त्याच्यामध्ये पण 70 7 आला. लग्नाची वेळ सुद्धा 17 मे, त्याच्यामध्ये पण 7 आला. वयाचं वर्ष 37 चालू झालेलं, 36 पूर्ण झालेलं, त्याच्यामध्ये सुद्धा 7 आला. असलं सगळं साथ करता करता सगळ्यांची साथ अशीच सोडून गेला. सगळ्यांना, कुटुंबाला, सगळ्या गावाला एक वाऱ्यावरती सोडून कैलासवासी सुरेश दादा आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील. परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, नुसतं स्मारक उभारून चालणार नाही. आज स्मारक उभारलं म्हणून ठीक आहे, याला झाला उशीर, कोणी माझं एकट्याचं कोणाचं श्रेय नाही, तेवढ्याच प्रमाणात सगळ्या कुटुंबाचं पण श्रेय. बऱ्याच वेळा 2 वर्षापासून पुतळा येऊन सुमीसाठी त्या मुलासाठी कोणाला काय करता आलं, आम्ही तर करूच. निदान हे इथं बसलेले व्यासपीठावर सगळे मान्यवर बसलेले आहेत.